नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर। चला तर आपण आजच्या कथेला सुरुवात करूया। मी अवघ्या 9 वर्षांची असताना जुन्या पुणे मुंबई एक्सप्रेसवर एका भीषण अपघातात माझे आई बाबा मला सोडून गेले। एका भरधाव ट्रकने आमच्या गाडीला जोराची धडक दिली होती। माझ्या बाबांना गाडी वळवायलाही वेळ मिळाला नाही। ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या माझ्या आईला त्या धडकेचा सर्वात मोठा फटका लागला। त्या एका क्षणाने माझ्या आयुष्याचे 2 तुकडे केले। एका बाजूला होत्या माझ्या भूतकाळातील गोड आठवणी, आईच्या हाताला येणारा तो मायेचा सुगंध आणि रविवारी सकाळी बाबांचा खणखणीत आवाज, जेव्हा ते मला हवेत उंच उडवायचे आणि खाली पडण्याआधीच अलगद झेलायचे। आणि दुसऱ्या बाजूला होतं माझं वर्तमान, पुण्यातल्या एका सरकारी अनाथ आश्रमाच्या त्या निष्ठुर भिंती, लोखंडी पलंगाच्या रांगा आणि तिथल्या कर्मचाऱ्यांचे दगडी चेहरे। तिथले कर्मचारी दर 6 महिन्यांनी बदलत, त्यामुळे आमची नावं लक्षात ठेवण्याची तसदीही कोणी घेत नव्हतं। अनाथ आश्रमातून बाहेर पडण्याचं वय झाल्यावर मी एका स्थानिक कॉलेजातून BCom पूर्ण केलं। मला आकड्यांमध्ये काही रस होता अशातला भाग नव्हता, पण फक्त त्या कोर्समुळे मला वसतिगृहात राहायला मिळणार होतं। हातात पैसा नाही आणि पाठीशी कोणाची वशिली नाही, त्यामुळे साधी नोकरी मिळणंही माझ्यासाठी दुरापास्त होतं। इंटरव्ह्यूला गेल्यावर माझ्या बायोडेटावरचा अनाथ हा शिक्का बघून एम्प्लॉयर्स म्हणायचे, आम्ही कळवतो, पण तो फोन कधीच यायचा नाही। अखेरीस मी मुंबई गाठली। तिथे एका बड्या उपनगरात एका आलिशान बुटीकमध्ये मला सेल्स गर्ल म्हणून नोकरी मिळाली। काम कष्टाचं नव्हतं आणि पगारही जेमतेमच होता, पण किमान दिवसभर डोळ्यांना सुखावणाऱ्या सुंदर गोष्टींच्या सहवासात मी असायचे। मनात एकच आशा असायची की कधीतरी माझं नशीब उघडेल, नियतीने माझ्या बालपणात जे हिरावून घेतलंय ते मला व्याजासकट परत मिळेल। जगदीश माझ्या आयुष्यात 2.5 वर्षापूर्वी आला। तो त्याच्या आईच्या वाढदिवसासाठी गिफ्ट घ्यायला दुकानात आला होता। सिल्कच्या साड्या आणि पैठणी स्कार्फ चाळण्यात त्याने तासभर घालवला। तो उंच, रुबाबदार आणि ज्याला पैशाची कधीच चणचण भासली नाही अशा श्रीमंतीचा तोरा त्याच्या वागण्यात होता। किमतीचं टॅग न बघता वस्तू खरेदी करणाऱ्यांपैकी तो होता। मी त्याला एक हँड पेंडेड सिल्कचा स्कार्फ निवडायला मदत केली। मला कमिशनची गरज असूनही मी त्याला दुकानातली सर्वात महागडी वस्तू गळ्यात मारण्याचा प्रयत्न केला नाही। माझ्या या वागण्याने तो इम्प्रेस झाला। त्याने माझ्याकडे एका वेगळ्याच कुतूहलाने बघितलं। तू नेहमीच ग्राहकांशी इतक्या शांतपणे बोलतेस का? त्याने त्याचं अमर्याद असलेलं ब्लॅक क्रेडिट कार्ड काउंटरवर ठेवत विचारलं। मी अजून कसं बोलू? मी हसून उत्तर दिलं, लोक सहसा एकतर खोटं कौतुक करतात किंवा समोरच्याला कमी लेखतात। मी या दोन्ही गोष्टी टाळते। दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला, एका अशा स्कार्फसाठी जो आमच्या स्टॉकमध्येच नव्हता। त्यानंतर तो रोज येऊ लागला, फक्त बोलायला। मी नवीन कलेक्शन लावत असताना तो काउंटरला टेकून तासनतास गप्पा मारायचा। महिन्याभरानंतर त्याने मला डिनरसाठी एका अशा 5 स्टार हॉटेलमध्ये नेलं जे मी फक्त मासिकांमध्ये बघितलं होतं। मी त्याच्या समोर बसले। हातात मेनू होता ज्यावर पदार्थांच्या किमतीच लिहिलेल्या नव्हत्या। अर्ध्या पदार्थाची नावंही मला उच्चारता येत नव्हती। एका अनाथाश्रमातल्या मुलीवर नियती इतकी मेहरबान झाली आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता। तू खरंच एकटी आहेस? त्या रात्री माझा हात हातात घेत त्याने विचारलं। हो, कोणीच नाही। माझं म्हणवणारं कोणीच उरलं नाही आहे। मी खरंच सांगितलं। आपण ते बदलू शकतो, तो हळूवार कुजबुजला। 6 महिन्यानंतर आम्ही रजिस्टर मॅरेज केलं। शहराबाहेरच्या एका साध्या सरकारी कार्यालयात आमचं लग्न झालं। जगदीश म्हणाला, आईची इच्छा आहे की लग्नावर उगाचच खर्च करायचा नाही। मी त्याला विरोध केला नाही, पण मनात कुठेतरी एका सुंदर नवरीसारखं सजण्याचं, मंगळसूत्र घालतानाचे फोटो भिंतीवर लावण्याचं स्वप्न होतं। पण माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की मला आता एक हक्काचं कुटुंब मिळालं होतं, घर मिळालं होतं आणि आयुष्यभर साथ देणारा पती मिळाला होता। जरी माझी सासू वृंदाताई माझ्याकडे तुच्छतेने बघत असली तरी मला फरक पडत नव्हता। त्या कधीच माझी अनाथ असण्याची आणि बिनकुळाची असल्याची आठवण करून द्यायला विसरत नव्हत्या। त्यांच्या लोणावळ्याच्या त्या विजय बंगल्यात मला एखादा नको असलेला पाहुण्यासारखं वाटायचं। सासूबाईच्या परवानगीशिवाय फ्रीज उघडायची किंवा हॉलमध्ये फिरायचीही मला भीती वाटायची। तरीही मी मनाला समजावलं की मी हे सगळं सहन करेन। जसं मी आयुष्यात प्रत्येक गोष्ट गमावली तसंच मी त्यांचं प्रेमही सेवेने आणि संयमाने कमावेन। 2 वर्ष मी जीवाचं रान केलं। मी यूट्यूबवर बघून रस्सेदार भाज्या आणि पक्वान्न बनवायचे।
जे वृंदाताई तोंड वाकडं करून ताटाच्या कडेला सारायच्या. मी त्यांच्यासाठी साड्या, परफ्यूम्स आणले, जे त्यांच्या कपाटाच्या गडद अंधारात गायब व्हायचे. ते पुन्हा कधीच दिसण्यासाठी नाही. पाहुण्यांसमोर जेव्हा त्या मला आम्ही सांभाळलेली मुलगी म्हणून हिणवायच्या, तेव्हाही मी हसून सगळं गिळून टाकायचे. आणि मग वृंदाताई आजारी पडल्या. रिपोर्ट आला आणि डॉक्टरांनी हात वर केले. दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. खाजगी रुग्णालयात आठवड्यातून 3दा डायलिसिस सुरू झालं. त्यांचं हृदय दिवसेंदिवस कमजोर होत चाललं होतं. डोनर मिळवण्यासाठींची वेटिंग लिस्ट खूप मोठी होती. नंबर लावायला वर्ष जाणार होती आणि सासूबाईंकडे इतका वेळ नव्हता. त्यांच्याकडे महिने, कदाचित काही आठवडेच उरले होते. एका हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये जगदीशने हा विषय काढला. काचेच्या भिंतीपलीकडे वृंदाताई डायलिसिस मशीनला जोडलेल्या अवस्थेत पडल्या होत्या. तिथेच त्या हॉस्पिटलच्या थंडगार फरशीवर जगदीश माझ्यासमोर गुडघ्यावर बसला आणि त्याने माझे हात आपल्या हातात घेतले. हे असं दृश्य मी फक्त सिनेमात बघितलं होतं. मला माहीत आहे मी काय मागतोय. त्याचा आवाज थरथरत होता. मला माहीत आहे हे खूप जास्त आहे, पण तूच एकटी त्यांना वाचवू शकतेस. या जगात फक्त तूच. मी तुझे रिपोर्ट चेक केलेत. तुला आठवतंय 6 महिन्यांपूर्वी आपण तुझं फुल बॉडी चेकअप केलं होतं. मी तेव्हाच डॉक्टरांना चेक करायला सांगितलं होतं, फक्त शक्यता म्हणून. आणि तू परफेक्ट मॅच आहेस, 1000त 1, आणि ती तू आहेस. मी तिथे सुन्न उभी होते. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. माझ्या शरीराचा एक भाग, माझी एक किडनी काढून द्यायची. आणि तू? मी शेवटी विचारलं. माझा घसा कोरडा पडला. तू तर त्यांचा मुलगा आहेस, त्यांचं रक्त आहेस, मग तू का नाही देत? जगदीशने जॅकेटच्या खिशातून एक घडी केलेला कागद काढला. तो 1 वर्षापूर्वीचा मेडिकल रिपोर्ट होता, ज्यावर हॉस्पिटलचे शिक्के आणि सह्या होत्या. त्यावर लिहिलं होतं की जुळत नाही. त्याने हताशपणे सांगितलं, आईला आजार समजल्यावर सर्वात पहिली टेस्ट माझीच झाली होती. तुला काय वाटतं, जर मी स्वतः देऊ शकलो असतो तर मी तुझ्याकडे हे मागितलं असतं? शक्य असतं तर मी माझ्या दोन्ही किडन्या आईला दिल्या असत्या. मी त्या कागदावरच्या ओळींकडे बघत होते. इंग्रजीतली ती अवघड वैद्यकीय नावं आणि लॅटिन शब्द मला काहीच समजत नव्हते. मी त्याच्यावर विश्वास ठेवला, कारण मला त्याच्यावर विश्वास ठेवायचाच होता. मला दुसरं काही माहीतच नव्हतं. माझं संपूर्ण आयुष्य याच आशेवर उभं होतं की माणसं मुळात चांगली असतात. जगदीशने दुसरा काही पर्याय असता तर नक्कीच माझ्याकडे हे मागितलं नसतं. त्याचं माझ्यावर प्रेम होतं, हो ना? पुढचे 3 दिवस त्याने मला श्वासही घेऊ दिला नाही. विचार करायला वेळ नाही, कोणाशी बोलायला वेळ नाही. तो मला बेडवर कॉफी आणून द्यायचा, प्रेमाने माझ्या केसातून हात फिरवायचा, अगदी योग्य आवाजात योग्य गोष्टी बोलायचा. त्याने मला इतकं विश्वासात घेतलं की माझी भीतीच विसरून गेली. आता तू खऱ्या अर्थाने या घराचा भाग होशील. तो रात्रीच्या अंधारात कुजबुजायचा. फक्त मॅरेज सर्टिफिकेटवरचं नाव नाही, तर रक्तामासाने तू आमची होशील. माझी आई तुझ्यावर सख्या मुलीसारखं प्रेम करेल, शपथ घेऊन सांगतो. आणि ऑपरेशन झालं की आपण दोघं, फक्त तू आणि मी, मालदीवला जाऊ. पूर्ण 1 महिना. तुला या सुखाचा अधिकार आहे अनिता. मी मनातच वृंदाताईंच्या चेहऱ्यावरचं कृतज्ञतेचं हसू कल्पिले. त्या मला पहिल्यांदा प्रेमाने तो तुच्छपणा बाजूला ठेवून मिठी मारताय हे दृश्य मी डोळ्यासमोर आणलं. त्या म्हणतायत थँक्यू बाळा, आणि शस्त्रक्रियेची भीती कुठल्या कुठे पळून गेली. मला कुणाचं तरी हक्काचं व्हायचं होतं. हीच संधी होती माझी किंमत सिद्ध करण्याची, शब्दांनी नाही तर त्यागाने. ठीक आहे. 3ऱ्या दिवशी मी म्हटलं. माझा स्वतःचा आवाज मलाच परका वाटत होता. मी तयार आहे. जगदीशच्या ओठांवर आलेलं ते विजयाचं कुटील हास्य मला दिसलंच नाही. शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी मी हॉस्पिटलच्या डीनच्या ऑफिसमध्ये बसून कागदपत्रांवर सह्या करत होते. कागदांचा ढीग वाढतच चालला होता. संपत्तीपत्र, जोखीमपत्र, हॉस्पिटलचे नियम, प्रत्येकावर नंबर आणि शिक्के. झोप न झाल्यामुळे डोकं भणभणत होतं. डोळ्यासमोरच्या ओळी अस्पष्ट दिसत होत्या. इथे अजून एक सही. जगदीशने एका कलमाकडे बोट दाखवत म्हटलं. त्याचा आवाज एकदम कॅज्युअल, जसा काही एखादा व्यवहार करतोय तसा होता. फक्त स्टँडर्ड फॉर्मॅलिटीज आहेत, बेकअप प्लॅन म्हणून. सर्व हॉस्पिटलमध्ये असतं हे. मी त्याचा अर्थ समजून न घेताच वाचलं. जर मुख्य रुग्णाला शेवटच्या क्षणी वैद्यकीय कारणास्तव आर्गन घेता आलं नाही, तर तो अवयव दुसऱ्या पेशंटसाठी वापरण्याची मुभा वगैरे. मला काय करायचं होतं? मला फक्त हे सगळं संपवायचं होतं. मला आठवड्याभरानंतर जाग यायला हवी होती. जेव्हा टाके भरत आले असतील,
वेदना संपल्या असतील आणि सासूबाई माझ्याकडे मायेने बघत असतील. मी त्या कागदावर सही केली. दुसऱ्या दिवशी सकाळी मला स्ट्रेचरवरून ऑपरेशन थिएटरकडे नेलं जात असताना छतावरचे दिवे एका सरळ रेषेत धावत असल्यासारखे वाटत होते. माझ्या हृदयाच्या ठोक्यांसोबत लपंडाव खेळत होते. जगदीश माझ्या बाजूने चालत होता, माझा हात धरून. मी वाट बघेन. ऑपरेशन थिएटरच्या दाराशी त्याने खाली वाकून माझ्या कपाळावर चुंबन घेत म्हटलं, तुला जाग येईन त्या क्षणी मी तुझ्या समोर असेन. तुला सर्वात आजही माझा चेहरा दिसेन आणि मग आपण मालदीवला. मला काहीतरी बोलायचं होतं, काहीतरी महत्त्वाचं, जे मी मनात साठवून ठेवलं होतं. पण वॉर्ड बॉयने स्ट्रेचर पुढे ढकललं. भूल देण्याआधी मला जे शेवटचं दृश्य दिसलं ते म्हणजे बंद होणाऱ्या दाराच्या फटीतून दिसणारा जगदीशचा चेहरा. तोच ओळखीचा, प्रेमाने भरलेला, किंवा मला तसं वाटलं होतं. मला जाग आली तेव्हा मी एका वेगळ्याच जगात होते. माझ्या डोक्यावरचं छत जगदीशने वचन दिलेल्या त्या प्रायव्हेट सूटमधलं शुभ्र नव्हतं, ते राखाडी रंगाचं होतं. त्याचे पोपटे उडाले होते. खिडकीतून दिसणाऱ्या झाडांच्या सुंदर दृश्याऐवजी तिथे एका रांगेत 4 बेड होते. शांततेऐवजी खिडकीतल्या पेशंटचा खोकण्याचा आवाज आणि कुठेतरी टीव्हीवर चाललेल्या जुन्या गाण्यांचा गोंगाट होता. माझ्या डाव्या कुशीत वेदनांच्या लाटा उसळत होत्या. प्रत्येक श्वासागणिक त्या असह्य होत होत्या. मी हलायचा प्रयत्न केला पण शरीर साथ देत नव्हतं. माझ्या हाताखाली मला ट्रेझन ट्यूब जाणवली, जी एका जाड बँडेजखाली जात होती. स्वतःच्या शरीरात काहीतरी परकं असण्याची ती जाणीव मला मळमळायला लावत होती. जगदीश कुठे आहे? त्याने वचन दिलं होतं की तो इथे असेल. त्याने सांगितलं होतं की मला पहिला चेहरा त्याचा दिसेल. ऑपरेशननंतर 4थ्या दिवशी दरवाजा उघडला. तोपर्यंत प्रत्येक शब्द उच्चारणे माझ्यासाठी एक संघर्ष झाला होता आणि मला एक शंका येऊ लागली होती की नक्कीच काहीतरी भयानक चूक झाली आहे. जगदीश सर्वात आधी आत आला. अंगावर नेव्ही ब्ल्यू रंगाचा 3 पीस सूट, व्यवस्थित विंचरलेले केस, चेहऱ्यावर शांत पण निर्विकार भाव. त्याच्या मागे एक वॉर्ड बॉय वृंदाताईंना व्हीलचेअरवरून आत घेऊन आला. त्यांच्या अंगावर एक महागडा काश्मीरी शॉल आणि त्यांच्या पाठोपाठ एक अशी स्त्री आत आली जिला मी आधी कधीच पाहिलं नव्हतं. उंच मॉडेलसारखी फिगर आणि रक्तासारख्या लाल रंगाचा भडक ड्रेस घातलेली. तिने जगदीशचा हात अशा अधिकाराने पकडला होता जसं काही ती वस्तू तिच्याच मालकीची आहे. जगदीश माझ्या बेडजवळ आला आणि त्याने माझ्या अंगावर तो खाकी रंगाचा लिफाफा फेकला. तो एक शब्दही बोलला नाही. कसं वाटतंय असं साधं विचारलंही नाही. माझ्या हॉस्पिटलच्या गाऊनवर पडलेला तो लिफाफा मला थंडगार बर्फासारखा भासला. त्याचा आवाज असा होता की जसा तो एखाद्या वेटरशी बोलतोय, ज्याने चुकीची ऑर्डर आणली आहे. सभ्य पण तितकाच परका. थरथरत्या बोटांनी मी लिफाफा उघडला आणि कागदपत्र बाहेर काढली. घटस्फोटाचा अर्ज कोर्टात 3 दिवसापूर्वीच दाखल केलेला. ज्या दिवशी मी ऑपरेशन टेबलवर होते त्याच दिवशी. मला काही समजत नाहीये. मी हळूवार आवाजात कुजबुजले. माझा आवाज एखाद्या लहान मुलासारखा बारीक झाला होता. का? मी तुम्ही सांगितलं ते सर्व केलं, सगळं काही. वृंदाताईंनी वॉर्ड बॉयला थांबवण्याची खूण केली आणि त्यांची चेअर फिरवली जेणेकरून त्या माझा चेहरा स्पष्ट पाहू शकतील. त्यांना माझ्या चेहऱ्यावरची एकही भावना चुकवायची नव्हती. केलं ना तू? तेवढा एकच तर चांगला उपयोग झाला तुझा. माझ्या सासूबाईंच्या त्या निष्ठेत चेहऱ्यावर विजयाचं एक क्रूर हसू उमटलं. त्या माझ्याकडे अशा नजरेने बघत होत्या जसं एखादा माणूस वापरलेल्या टिश्यू पेपरला कचऱ्यात टाकण्यापूर्वी बघतो. तुला खरंच वाटलं माझ्या मुलाने तुझ्याशी प्रेमापोटी लग्न केलं? त्या उपहासाने म्हणाल्या. एका अनाथ आश्रमातल्या मुलीशी, जिच्याकडे ना पैसा ना शिक्षण ना नाव, जी गायब झाली तरी विचारणारं कोणाचं कुळ नाही. माझ्या बेडच्या बाजूला असलेल्या मॉनिटरने जोरात बीप करायला सुरुवात केली. स्क्रीनवरचे आकडे खालीवर होत होते पण मला ते ऐकू येत नव्हतं. माझ्या कानात फक्त एकच गोंगाट होता ज्याने जगाचा आवाज दाबून टाकला. तुझी गरज होती कारण तुझी किडनी मॅच झाली आणि तुला प्रश्न विचारणारं कोणी नव्हतं. बस एवढंच. आणि आमच्यासारख्या मोठ्या घरात वापरलेला माल आम्ही ठेवत नाही, त्या म्हणाल्या. लाल ड्रेसवाली ती बाई पुढे आली. तिच्या अनामिकेत गोट्या एवढा हिरा चमकत होता. माझं नाव सानिका, ती अशा हास्याने म्हणाली ज्यामुळे मला वाटलं की मला जमिनीने गिळून टाकलं आहे. जगदीश आणि मी कॉलेजपासून एकत्र आहोत. मी लंडनमध्ये माझं करिअर सेट करत असताना त्याला एक तात्पुरता पर्याय सापडला ज्याचे बायोलॉजिकल पॅरामीटर्स मॅच होत होते.
तिने आपल्या पोटावर हात ठेवला. ती कृती दिसायला साधी होती, पण त्याचा अर्थ भयानक होता. सरदेसाईने घराण्याचा खरा वारस इथे आहे, कायदेशीर वारस, ज्याची सगळे वाट बघत आहेत. आम्ही या लग्नाचं प्लॅनिंग 1 वर्षापूर्वीच केलं होतं. जेव्हा वृंदा आंटींना आजार झाला आणि त्यांना डोनरची गरज आहे हे स्पष्ट झालं, जगदीशने मान डोलावली. तिच्या प्रत्येक शब्दाला दुजोरा दिला. त्याच्या चेहऱ्यावरचा बुरखा आता पूर्णपणे फाटला होता आणि त्यामागे लपलेला स्वार्थी चेहरा उघडा पडला होता. सानिका माझ्याकडे, माझ्या वेदनेने पिळवटलेल्या चेहऱ्याकडे, त्या नळ्यांकडे आणि घटस्फोटाच्या पेपर्सकडे बघत होती. तिच्या डोळ्यात दया नव्हती, तर फक्त एका भोळ्या मुलीला फसवल्याचा आनंद होता. मी तिथे निश्चल पडून होते. राखाडी छताकडे बघत असताना माझ्या विश्वाचे तुकडे पुन्हा एकदा एकत्र येत होते. पण यावेळी ते चित्र भयानक होतं. 2 वर्षाचं प्रेम, जे कधी अस्तित्वातच नव्हतं. पहिल्या भेटीपासूनच रचलेला तो सापळा आणि माझा त्याग, ज्याची त्यांना काडी मात्र किंमत नव्हती. माझ्या मेडिकल रेकॉर्ड्सवरून मला शोधलं गेलं, गोड शब्दांनी पाळलं गेलं, रिकामा होईपर्यंत वापरलं गेलं आणि आता एखाद्या मेडिकल कचऱ्यासारखं फेकून दिलं जातंय. जगदीशने शांतता तोडली. त्याने खिशातून नोटांचं एक बंडल काढलं आणि पाण्याच्या जग शेजारी ठेवलं. 10,000 रुपये, तो म्हणाला, जसं काही तो एखाद्या छोट्याशा कर्जाची परतफेड करतोय. तुला बरं वाटेपर्यंत एखाद्या खोलीचं डिपॉझिट भरायला पुरेसे आहेत. घटस्फोटाच्या पेपर्सवर शांतपणे सह्या कर आणि आपल्या चांगल्या नोटवर वेगळे हो. मी त्या पैशांकडे बघितलं, माझ्या तोंडावर फेकलेल्या त्या कागदाच्या तुकड्यांकडे, आणि माझ्या आत काहीतरी तुटलं. मी कोपऱ्यांवर जोर देऊन उठण्याचा प्रयत्न केला. माझ्या कुशीतली वेदना मला एखाद्या गरम सळईने टोचल्यासारखी होत होती. डोळ्यातल्या अश्रूंमधून मी बोलले, आता मी गप्प बसणार नाही. 10,000 रुपये माझ्या किडनीसाठी, माझ्या आयुष्याच्या 2 वर्षांसाठी. मी पोलिसांकडे जाणार आहे. मी त्यांना सगळं सांगणार आहे. काय सांगणार? हेच की तू स्वइच्छेने संमतीपत्रावर सही केली आहेस. स्वइच्छेने हा महत्त्वाचा शब्द आहे. ना बळजबरी ना दबाव. कोर्टाला फक्त हेच दिसेल. आमच्याकडे प्रत्येक कागदावर तुझी सही आहे. वृंदाताईंनी तोंड वाकडं केलं आणि वॉर्ड बॉयला इशारा केला, चल रे बाबा, इथं फिनाईल आणि गरिबीचा वास येतोय. माझ्या रिकव्हरीसाठी हे चांगलं नाही. सानिकाने जगदीशचा हात धरला आणि ते तिघेही दरवाजाकडे निघाले. मागे वळून न बघता त्यांची प्रत्येक पावलं माझ्या छातीवर हातोड्यासारखी पडत होती. माझी उरली सुरली शक्ती आणि न्यायावरचा उरला सुरला विश्वास संपत होता. जगदीशचा हात दरवाजाच्या हँडलवर पडलाच होता की बाहेरून दरवाजा जोरात उघडला गेला. पांढरा कोट घातलेला, डोक्यावरचे केस थोडे पिकलेला एक उंच माणूस आत आला. त्याच्या डोळ्यात अशी जबर होती जी रोज जीवन मरणाचे निर्णय घेणाऱ्या माणसाकडे असते. 2 नर्सेस त्याच्या मागे होत्या. काय चाललंय इथे? त्या डॉक्टरांचा खडा आवाज त्या खोलीत घुमला. एका पेशंटवर, ज्याची नुकतीच किडनी काढली आहे, अशा प्रकारचा ताण देण्याची परवानगी कोणी दिली? डॉक्टरांनी कडाडून विचारलं. तिचं ऑपरेशन होऊन फक्त 4 दिवस झाले आहेत. त्यांनी मॉनिटरवरच्या आकड्यांकडे बघितलं, मग माझ्या अश्रूंनी भिजलेल्या चेहऱ्याकडे आणि शेवटी दरवाजापाशी उभ्या असलेल्या त्या तिघांकडे. त्यांच्या डोळ्यात शुद्ध तिरस्कार दिसत होता. मिस्टर सरदेसाई, बरोबर ना? डॉक्टर देशमुख म्हणाले, हे आमचं फॅमिली मॅटर आहे. आम्ही निघालोच होतो. जगदीशने आपला तोरा परत आणण्याचा प्रयत्न केला. फॅमिली मॅटर? देशमुख त्याच्याकडे वळले आणि त्यांच्या नजरेतल्या जबरेने जगदीशला गप्प केले. मला वाटतं तुमच्यासाठी एक बातमी आहे मिस्टर सरदेसाई, तुमच्या सर्वांसाठी. ते थांबले आणि त्या क्षणभराच्या शांततेत मला आशेची एक बारीकशी किरण दिसली. तुमच्या आईचं ट्रान्सप्लांट रद्द करण्यात आलं. हे शब्द खोलीतल्या शांततेत बॉम्बसारखे पडले. कोणीही हललं नाही, कोणीही श्वास घेतला नाही. म्हणजे काय रद्द करण्यात आलं? वृंदाताईंचा आवाज पार खोल गेला. मला बरं वाटतंय. तुम्हाला पेन किलर्स आणि सपोर्टिव्ह थेरपीमुळे बरं वाटतंय. देशमुख व्यावसायिक स्वरात म्हणाले, ट्रान्सप्लांटच्या अगदी आधी जेव्हा डोनरची किडनी तयार होती, तेव्हा तुमच्या शेवटच्या ब्लड रिपोर्टमध्ये हृदयाची एक गंभीर गुंतागुंत आणि एक लपलेलं इन्फेक्शन आढळलं. जर आम्ही ऑपरेशन केलं असतं तर तुम्ही टेबलवरच दगावला असता. त्यामुळे सर्जिकल बोर्डाने ट्रान्सप्लांट थांबवण्याचा निर्णय घेतला. जगदीशचा चेहरा हॉस्पिटलच्या भिंतीसारखा पांढरा फट्टक पडला. वृंदाताईंनी पोटाला हात लावला. सानिकाने तोंडावर हात ठेवला. आणि किडनी? जगदीश अडखळत म्हणाला, किडनीचं काय झालं? काढलेला अवयव शरीराबाहेर फक्त काही तासच जिवंत राहू शकतो.
देशमुख हाताची घडी घालत म्हणाले, जेव्हा मुख्य पेशंटला तो अवयव देता येत नाही तेव्हा नियमानुसार नॅशनल रजिस्ट्रीवरच्या पुढच्या पेशंटला तो दिला जातो, ज्याचे पॅरामीटर्स मॅच होतात. तुमच्या पत्नीने सही केलेल्या त्या करारातील एका कलमामुळे आम्हाला तो अवयव दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी वापरण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार होता. ती आमची प्रॉपर्टी आहे. जगदीश डॉक्टरांच्या अंगावर धावून गेला. आम्ही सर्जरीचे पैसे भरले आहेत, आमचे हक्क आहेत. मानवी अवयव ही प्रॉपर्टी नसते मिस्टर सरदेसाई. देशमुख रागाने ओरडले, ती काही बाजारातली वस्तू नाही जी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवाल आणि सोयीप्रमाणे वापराल. मी तिथे पडून होते. धक्क्यातून सावरून सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. ज्या कागदावर जयदीप मला सही करायला लावली होती जेणेकरून परिस्थिती त्याच्या नियंत्रणात राहील, तोच डाव त्याच्यावर उलटला होता. कोणाला? मी हळूवार विचारलं. माझी किडनी कोणाला मिळाली? डॉक्टर देशमुख माझ्याकडे वळले आणि त्यांची नजर मवाळ झाली. त्या पेशंटने आपलं नाव डोनरला सांगण्याची परवानगी दिली आहे. त्यांना तुमचे वैयक्तिक आभार मानायचे आहेत. त्यांचं नाव आहे हरीश पाटील. हे नाव त्या छोट्या खोलीत एखाद्या विजेसारखं कडाडलं. मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नव्हते, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला हे नाव माहीत होतं. पाटील ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा, ज्या माणसाने अर्ध्याहून अधिक पुणे आणि मुंबईतील स्कायलाईन्स बांधल्या होत्या. देशातल्या सर्वात श्रीमंत दानशूरांपैकी एक. अशी चर्चा होती की ते अज्ञात आजारामुळे काही काळ अज्ञातवासात गेले होते. आता कळलं का? जगदीशचे पाय लटपटू लागले. पडता पडता त्याने बाजूच्या पेशंटचा बेड पकडला. त्याचे ओठ हलत होते, पण आवाज येत नव्हता. तो त्या उद्योगपतीचं नाव पुटपुटत होता. त्याचं ते कापडाचं दुकान आणि छोटा बंगला. पाटील साहेबांसमोर काहीच नव्हतं. मिस्टर पाटलांच्या पीएने मला तुम्हाला निरोप द्यायला सांगितला आहे. देशमुख फक्त माझ्याशीच बोलत होते की तुम्हाला ताबडतोब प्रायव्हेट एक्झिक्युटिव्ह सूटमध्ये हलवण्यात येत आहे. ज्या महिलेने त्यांचा जीव वाचवला तिचे त्यांना स्वतः आभार मानायचे आहे. मी दरवाजापाशी उभ्या असलेल्या त्या तिघांकडे बघितलं. 1 मिनिटापूर्वी जे विजयाच्या धुंदीत होते, आता त्यांची तोंडं भीतीमुळे पांढरी पडली होती. जगदीशची चाल लगेच बदलली. त्याचा आवाज मवाळ आणि गयावया करणारा झाला. अनिता, विसरून जाते पेपर्स. ती चेष्टा होती ग, एक परीक्षा होती. आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो. त्याने माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मी झटका देऊन हात इतका जोरात ओढला की माझ्या पोटात गरम सळई घुसल्यासारख्या वेदना झाल्या. पण मी आसुद्धा केलं नाही. मी फक्त डॉक्टरांकडे बघितलं आणि अशा आवाजात बोलले जो माझा स्वतःचा आहे असं मलाच वाटत नव्हतं. ठाम, शांत आणि बर्फासारखा थंड. डॉक्टर, प्लीज सिक्युरिटीला बोलवा. माझ्या रूममध्ये काही अनोळखी लोक घुसले आहेत. 1 मिनिटात सिक्युरिटी आली. धडपडणाऱ्या जगदीशला त्यांनी बाहेर काढलं. शिवाय देणाऱ्या वृंदाची व्हीलचेअर बाहेर काढली. सानिका त्यांच्या मागे चालत होती. तिच्या हिल्सचा आवाज आता पूर्वीसारखा रुबाबदार वाटत नव्हता आणि तिच्या बोटातला हिराही आता फिक्का पडला होता. दरवाजा बंद झाला आणि खोलीत शांतता पसरली. मला वरच्या मजल्यावरच्या VIP सूटमध्ये हलवण्यात आलं. तिथला फरक इतका मोठा होता की माझा विश्वासच बसत नव्हता. शहराचं विहंगम दृश्य दाखवणारी मोठी खिडकी, पाहुण्यांसाठी लेदरचा सोफा, प्रायव्हेट बाथरूम, भिंतींवर मोठा TV. हरीश पाटलांचे चीफ ऑफ स्टाफ मिस्टर वाघ, एक तीक्ष्ण नजर असलेले गृहस्थ तिथे आले. त्यांनी मला सांगितलं की माझा सर्व वैद्यकीय खर्च आणि रिकव्हरीचा खर्च पाटील फाउंडेशन करेन. का? मी पुन्हा रडायला लागले. वेदनेमुळे नाही, तर या अपेक्षित बदलाच्या ओझ्याखाली दबून. मिस्टर पाटलांसाठी तुमची ही भेट म्हणजे महाराष्ट्राचा सूर्य पुन्हा बघण्याची दुसरी संधी आहे, वाघ म्हणाले. आणि ते त्यांचं कर्ज नेहमी फेडतात, नेहमी. जेव्हा मी जास्त त्रास न होता उठून बसू शकत होते तेव्हा मला भेटायला ॲडव्होकेट आले, पाटलांच्या लीगल टीमचे हेड. त्यांना बघूनच वाटत होतं की त्यांनी हजारो केसेस जिंकल्यात आणि एकही हरली नाही आहे. त्यांनी कागदपत्रांची एक फाईल माझ्या टेबलावर ठेवली. तुझ्या नवऱ्याने एक घोडचूक केली आहे अनिता, ॲडव्होकेट शांतपणे म्हणाले. तुमच्या 2 वर्षाच्या संसारात त्याने बरीचशी मालमत्ता तुझ्या नावावर घेतली आहे. भिवंडीतलं एक मोठं गोदाम, त्याच्या टेक्स्टाईल कंपनीतले काही शेअर्स, बांद्र्यातील एक कमर्शियल जागा आणि तो लोणावळ्याचा बंगलासुद्धा. त्याला इन्कम टॅक्सपासून आपली संपत्ती लपवायची होती. त्याला खात्री होती की तू कायम त्याच्या नियंत्रणात राहशील. त्यामुळे तुझ्या नावाने व्यवहार करणं त्याला सोयीचं वाटलं. मी ऐकतच राहिले. माझ्या कानांवर माझा विश्वासच बसत नव्हता.
आता गंमत बघ, त्याने घटस्फोटाचा अर्ज दाखल करताना मालमत्तेच्या वाटणीचा कोणताही दावा केला नाहीये. याचा कायदेशीर अर्थ असा होतो, तुझ्या नावावर असलेल्या सर्व गोष्टींचा हक्क त्याने गमावला आहे. माझा सल्ला ऐक, शांतपणे घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या कर. मालमत्तेचा विषय काढूच नकोस. कोर्टाचा निकाल एकदा अंतिम होऊ दे. ज्या माणसाने तुला भोळी आणि मूर्ख समजलं, तोच माणूस स्वतःच्या अतिशहाणपणामुळे स्वतःच्याच जाळ्यात अडकला आहे. 3 आठवड्यानंतर हॉस्पिटलच्या टेरेस गार्डनवर माझी आणि हरीश पाटलांची भेट झाली. ते साधारण 70 वर्षाचे असतील. आजारपणामुळे शरीर थकलं होतं. अंगावर शॉल लपेटून ते खुर्चीत बसले होते. तरीही त्यांच्या व्यक्तिमत्वातला तो दरारा तसाच होता. तर हीच ती मुलगी. त्यांच्या पिकलेल्या भुवयांखालून माझ्याकडे बघत ते म्हणाले, ती स्त्री जिने एका राक्षसाला स्वतःचा अवयव दिला, पण नियतीने ते दान माझ्या पदरात टाकलं. ते थेट मुद्द्यावर आले. त्यांनी सांगितलं की त्यांनी माझा सगळा इतिहास तपासला आहे, अनाथ आश्रमापासून ते या विश्वासघातापर्यंत. ते म्हणाले की त्यांना माझ्यात त्यांच्या नातीचा भास होतो, जी 10 वर्षापूर्वी वारली. जगदीशच्या मालमत्तेतून विसरणारे पैसे ही तर फक्त सुरुवात आहे. ते पुढे म्हणाले, पण पैसा सांभाळण्याचं कसब नसेल तर तो धुक्यासारखा विरून जाईन. हे जग खूप क्रूर आहे. त्यांनी आपला सुरकतलेला हात पुढे केला. मला तुझा गुरु होऊ दे. कायदेशीररित्या आपण दत्तक विधान करू शकतो. कागदावर ते फक्त नाव बदलणं असेल, पण प्रत्यक्षात तू माझं कुटुंब असशील. माझ्या जगात प्रवेश कर. माझ्याकडून शिक आणि अशी स्त्री बन जिच्याकडे बघताना तुझ्याकडे बघताना तुझ्या त्या नवऱ्याला आपण एका महाकाय व्यक्तीकडे बघतोय आणि आपण एक तुच्छ किडा आहोत असं वाटलं पाहिजे. मला वृंदाताईंचा तो तुच्छ कटाक्ष आठवला. सानिकाचं ते विषारी हास्य आठवलं. जगदीशचे ते निर्दयी डोळे आठवले. जर मी फक्त अनिता म्हणून ह्या जगात परत गेले तर ते मला पुन्हा चिरडून टाकतील. मी हरीश पाटलांचा हात पकडला. माझी पकड इतकी घट्ट होती की 3 आठवड्यापूर्वी ऑपरेशन टेबलवर असलेल्या बाईकडून कोणीही त्याची अपेक्षा केली नसती. शिकवा मला, मी म्हणाले. त्यांना कसं उद्ध्वस्त करायचं हे मला शिकवा. पाटलांच्या ओठांवर एक मोठं हास्य उमटलं. त्यांच्या डोळ्यात शिकारीची चमक होती. त्यानंतरचे महिने हे प्रचंड कष्टाचे होते. सकाळी 5 म्हणजे फिजिओथेरपी आणि व्यायाम. 7 वाजता पाटलांसोबत नाश्ता करताना इकॉनॉमिक टाइम्स वाचणे. शेअर मार्केट का पडलं, त्याचा रिअल इस्टेटवर काय परिणाम होईल यावर चर्चा. सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत माझ्यासाठी खाजगी ट्युटर्स होते. मॅनेजमेंट, कॉर्पोरेट लॉ आणि पब्लिक स्पीकिंग शिकण्यासाठी दुपारी 4 ते 7 मी पाटलांच्या ऑफिसमध्ये बसून मोठ्या बिझनेस डील्स आणि निगोशिएशन्स प्रत्यक्ष बघत असे. ज्या व्यक्तीकडे गमावण्यासाठी आता काहीच उरलं नाही आहे, अशा ईर्षेने मी अभ्यासात स्वतःला झोकून दिलं. माझं BComचं शिक्षण मला इथे कामी आलं. तो पाया पक्का होता, फक्त त्यावर इमारत बांधायची संधी मला कधी मिळाली नव्हती. प्रत्येक धडा माझ्या नवीन ओळखीच्या भिंतीतील एक वीट बनत होता. मी बॅलन्स शीट वाचायला शिकले, मार्केटची गणितं समजून घेतली आणि पॉवरफुल लोकांमध्ये आत्मविश्वासाने वागायला शिकले. रात्री कधी कधी थकव्यामुळे मला रडू यायचं. पावसाळी हवेत ऑपरेशनच्या जागी अजूनही कळ यायची, पण सकाळी मी पुन्हा जिद्दीने उठायचे. माझ्यातल्या अंतर्गत बदलांचं प्रतिबिंब माझ्या बाह्य रूपातही दिसू लागलं. माझे साधे केस आता एका स्टायलिश आणि धारदार बॉबकटमध्ये बदलले होते. माझे सैल कपडे जाऊन तिथे प्रसिद्ध डिझायनरने शिवलेले शार्प बिझनेस सूट्स आले. पण खरा बदल माझ्या डोळ्यात होता. त्यात आता कोणाकडे तरी प्रेमाची भीक मागणारी नजर नव्हती किंवा अनाथ आश्रमातल्या मुलींची भीती नव्हती. तिथे आता स्वतःची किंमत ओळखणाऱ्या एका कणखर स्त्रीची नजर होती. ॲडव्होकेटकडून दर आठवड्याला रिपोर्ट येत होते. 4 महिन्यांपूर्वीच घटस्फोट मंजूर झाला होता. न्यायाधीशांनी एकाच बैठकीत निर्णय दिला. त्यांनी या अचानक काडीमोड घेण्याबद्दल जास्त प्रश्नही विचारले नाही. दुसरीकडे जगदीश आणि सानिका त्यांच्या लग्नाची जंगी तयारी करत होते. 500 पाहुण्यांची यादी, मिलानहून मागवलेला डिझायनर लेहंगा आणि मुंबईच्या सर्वात मोठ्या ज्वेलर्सकडून हिरांच्या अंगठ्या. पण वृंदाताईंची तब्येत मात्र वेगाने खालावत होती. आठवड्यातून 3दा डायलिसिस, हृदयाचा त्रास, हॉस्पिटलची बिलं डोंगरा एवढी वाढत होती. त्यांना फक्त स्थिर ठेवण्यासाठी महिन्याला लाखांचा खर्च येत होता. त्याने गाड्या विकायला काढल्या आहेत, ॲडव्होकेटने एका मीटिंगमध्ये सांगितलं. आणि मर्सडीज गेली. आता ऑडीसुद्धा विकायला काढली आहे.
मार्केटमध्ये अशी बातमी आहे की सरदेसाई टेक्स्टाईलला पैशांची मोठी चणचण भासत आहे आणि ते एका मोठ्या इन्व्हेस्टरच्या शोधात आहेत. तो आता अगदी हताश झालाय. मी खिडकीकडे वळले. समोर मुंबईचे दिवे क्षितिजाप्रमाणे पसरले होते. मग आपण त्याला इन्व्हेस्टर देऊया, मी शांतपणे म्हणाले. एक शेल कंपनी तयार करा. फिनिक्स इन्व्हेस्टमेंट. पाटील ग्रुपशी कोणताही थेट संबंध दिसला नाही पाहिजे. डायरेक्टर्स डमी असतील. ॲडव्होकेटने पेन सरसावत विचारलं. त्यांची कंपनी विकत घेणे नाही, मी उत्तर दिलं. ती शिक्षा खूप छोटी आणि दयाळू ठरेल. नाही, आपण त्याच्या गळ्यात सोन्याचा फास अडकवणार आहोत. असा फास जो तो स्वतः आनंदाने घट्ट करेल, हे समजून की ते एक लाईफ जॅकेट आहे. 2 आठवड्यानंतर जगदीशला कुरिअरने एका खास ब्लॅक टाय गाला डिनरचं आमंत्रण मिळालं. ते आमंत्रण पाटील डेव्हलपमेंटच्या इन्व्हेस्टर्ससाठी होतं. सोन्याचं एम्बॉसिंग केलेलं ते जड पाकिट बघून त्याची श्रीमंती कळत होती. त्यात एका आश्वासक टेक्स्टाईल कंपनीसोबत संभाव्य भागीदारीचे संकेत दिले. पाटील ग्रुपसारखा महाकाय उद्योग समूह त्याच्या बुडत्या व्यवसायात अचानक का रस घेतोय याचा विचार करण्याची तसदीही त्याने घेतली नाही. फिनिक्स इन्व्हेस्टमेंटच्या मागे नक्की कोण आहे हे तपासण्याची तसदी जगदीशने घेतलीच नाही. त्याला फक्त चेकवरचे शून्य दिसत होते आणि त्या पैशाने त्याचे किती प्रॉब्लेम्स सुटतील याचे आकडे तो मनातल्या मनात मांडत होता. त्या संध्याकाळी मुंबईतील ताज लँड्स अँड हॉटेलचा तो विशाल बॅकवेट हॉल दिव्यांच्या लखलखाटाने उजळून निघाला होता. शेकडो खऱ्या हिऱ्यांची आणि क्रिस्टल ग्लासेसची चमक डोळे दिपवणारी होती. जगदीश बारजवळ उभा राहून आपल्या सूटचे कफलिक्स ठीक करत होता. त्याची नजर इन्व्हेस्टमेंट फंडच्या प्रतिनिधींना शोधत होती. तेवढ्यात स्टेजवर हरीश पाटील आले आणि त्यांनी माईकवर टकटक केलं. लेडीज अँड जेंटलमेन, मला आज फिनिक्स इन्व्हेस्टमेंटच्या नवीन CEOची ओळख करून देताना अत्यंत आनंद होत आहे. माझ्या असोसिएट अनिता पाटील. मी पायऱ्या उतरून खाली आले. अंगावर गडद पाचूच्या रंगाचा एक सुंदर इंडो वेस्टर्न गाऊन होता. गळ्यात हिऱ्यांचा हार लखलखत होता, जो माझं ट्रेनिंग पूर्ण झाल्याबद्दल हरीश सरांनी गिफ्ट दिला होता. माईक हातात घेऊन जेव्हा मी आम्हाला स्वच्छ रेकॉर्ड आणि पारदर्शक व्यवहार असलेल्या पार्टनरची गरज आहे असं ठामपणे सांगितलं, तेव्हा माझा आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमला. सानिकाच्या हातातला ज्यूसचा ग्लास सटकला आणि जमिनीवर पडून त्याचे तुकडे झाले. त्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष तिकडे गेले. जगदीश तिथेच गोठल्यासारखा उभा होता. श्वास घ्यायचेही भान त्याला राहिले नाही. ज्या बाईला त्यांनी एका सरकारी हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये मरायला सोडलं होतं, तीच बाई आज या भागातल्या सर्वात पॉवरफुल इन्व्हेस्टमेंट फर्मची मालकीण होती. या पार्टीची होस्ट होती आणि सर्वांच्या नजरेचा केंद्रबिंदू होती. हे शक्यच नाही. सानिका जगदीशची बाही ओढत कुजबुजली. आपल्याला आत्ताच्या आता निघावं लागेल. थांब. जगदीशने तिचा हात झटकला. ती एकेकाळी माझ्यावर प्रेम करायची. कदाचित अजूनही करत असेल. हीच आपली संधी आहे. तुला कळत नाही आहे का? तो गर्दीतून वाट काढत पुढे आला आणि त्याने मला हाक मारली. अनिता. मी वळले. माझ्या चेहऱ्यावर ओळख नसलेले भाव होते. सॉरी. आपली काही ओळख? अनिता. अगं, मी जगदीश, तुझा नवरा. मी मान किंचित तिरकी केली. ओ मिस्टर सरदेसाई. हो, मी तुमची फाईल वाचली आहे. माझ्या ॲनालिस्टने ती तयार केली आहे. ढासळत चाललेला नफा, डोक्यावर वाढलेलं कर्ज आणि कॅश फ्लोमधला मोठा गॅप. इंटरेस्टिंग आहे तुमची केस. सोमवारी माझ्या ऑफिसला या. आपण शक्यतांवर चर्चा करू. पण लक्षात ठेवा, फक्त बिझनेस, वैयक्तिक विषय नाही. सोमवारी सकाळी जगदीश एका लांब कॉन्फरन्स टेबलच्या टोकाला बसला होता. त्याच्याभोवती माझे वकील आणि फायनान्शियल्स ॲनालिस्ट बसले होते, ज्यांनी काही मिनिटातच त्याच्या खोट्या बॅलन्स शीटची चिरफाड केली. बँक स्टेटमेंटची आकडे जुळत नाहीत. तुम्ही दाखवलेले वेंडर्स अस्तित्वातच नाहीत. एका रात्रीत उत्पन्न वाढवून दाखवलंय. हे सगळं ऐकूनही मी शांत राहिले. तो तणाव मुद्दाम वाढू दिला. आम्ही 15 कोटी गुंतवायला तयार आहोत, मी शांतपणे म्हटलं. जगदीशने दचकून वर पाहिलं. त्याच्या नशिबावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. पण हे कन्व्हर्टिबल लोन असेल, मी पुढे सांगितलं. त्या बदल्यात कंपनीचे सर्व शेअर्स आणि कर्जदाराची वैयक्तिक संपत्ती गहाण राहील. जर 3 महिन्यात सेल्स टार्गेट पूर्ण झालं नाही तर सर्व काही फिनिक्स इन्व्हेस्टमेंटच्या नावावर होईल. मिस्टर सरदेसाई, तुमच्यासारख्या प्रोफेशनला स्वतःच्या कौशल्यावर नक्कीच विश्वास असेल.
दुसरा कोणताही विचार न करता व्यवहार पक्का करण्याच्या नादात त्याने करारावर सह्या केल्या. तो गेल्यावर ॲडव्होकेटने आपलं हसू लपवलं नाही. त्याने अशा मालमत्तेवर कर्ज घेतलंय जी कोर्टाच्या डिग्रीनुसार मुळात आता तुझी आहे. अनिता, ते भिवंडीचं गोडाऊन, ती वांद्र्याची जागा, लोणावळ्याचा बंगला, दुसऱ्याच्या मालकीची जागा स्वतःची म्हणून गहाण ठेवणे हा बॅक फ्रॉड आहे. कलम 420, कमीत कमी 10 ते 20 वर्षाची शिक्षा. मी खुर्चीवर मागे रेलले आणि आपण त्याला जे टार्गेट दिलंय ते पूर्ण होणं अशक्य आहे. आपण आधीच त्याच्या मोठ्या क्लायंट्सवर दबाव टाकून त्याचे मुख्य डिस्ट्रीब्युशन चॅनल ब्लॉक केले आहेत. आठवड्याभरानंतर सानिकाची फाईल आली. फोटो, बँक स्टेटमेंट, मेडिकल रेकॉर्ड्स. सानिकाचे एका रोहित नावाच्या माणसासोबत रोमॅन्टिक डिनरचे फोटो होते. रोहित हा एका स्थानिक पबचा मालक होता आणि त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. जगदीशच्या कंपनी खात्यातून रोहितच्या खात्यावर नियमितपणे लाखोंचे व्यवहार झाले होते. आणि सर्वात महत्त्वाचा पुरावा, प्रेग्नेन्सी टाईमलाईन. सानिका 20 आठवड्यांची गर्भवती होती. मी साधं गणित केलं. गर्भधारणा 4.5 महिन्यापूर्वी झाली होती. नेमकं त्याच आठवड्यात जगदीश 7 दिवसांसाठी सुरतच्या टेक्स्टाईल एक्स्पोला गेला होता आणि त्याच काळात मुंबईतल्या एका हॉटेलचं CCTV फुटेज सानिका आणि रोहितला रोज एका रूममध्ये जाताना दाखवत होतं. ते बाळ जगदीशचं नाही आहे. मी फाईल बंद करत म्हटलं. सानिकाची योजना अशी होती की मोठी रक्कम हाती लागताच ती जगदीशला कंगाल करून तिच्या प्रियकरासोबत पळून जाणार होती. आमच्या कराराने हुरळून गेलेल्या जगदीशने मला भागीदारी साजरी करण्यासाठी डिनरला बोलावलं. एका जुन्या ऐतिहासिक वाड्यातल्या रेस्टॉरंटमध्ये, जिथे मेणबत्त्यांचा मंद प्रकाश आणि सनईचे सूर होते. त्याने पुन्हा आपल्या प्रेमाचं नाटक सुरू केलं. तो एखादा पश्चाताप झालेल्या गुन्हेगारासारखा बोलू लागला. आईने माझ्यावर दबाव टाकला होता. अनिता, तुला समजून घ्यावं लागेल. त्या नेहमीच मला कंट्रोल करायच्या. आणि ती सानिका, ती एक चूक होती, एक ओझं आहे जे मी फेकून द्यायला तयार आहे. मी नेहमीच तुझ्यावर प्रेम केलं. मी उद्याच तिला सोडायला तयार आहे. आईला वृद्धाश्रमात टाकेन. तुला परत मिळवण्यासाठी मी काहीही करेन. माझ्या पर्समधल्या डिजिटल रेकॉर्डने त्याचा प्रत्येक शब्द, प्रत्येक खोटा सूर आणि प्रत्येक विश्वासघात रेकॉर्ड केला. मी विचार केला. मी उठत आणि खांद्यावर कोट टाकत म्हटलं, जेवणाचा आनंद घे जगदीश. कदाचित या स्तरावरचं हे तुझं शेवटचं जेवण असेल. 3 महिने मार्चच्या मध्यावर संपले. फिनिक्स इन्व्हेस्टमेंटची टीम, पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी घेऊन जगदीशच्या ऑफिसवर धडकले. तो आपल्या कॅबिनमध्ये बसला होता, हातात 200% विक्री वाढण्याचा आणखी एक बनावटी रिपोर्ट घेऊन, ज्यावर त्याला पूर्ण विश्वास होता. पण ऑडिटमध्ये गोदाम रिकामी आढळली. मशीन्स बंद होत्या आणि कॉन्ट्रॅक्ट्स बोगस होते. इकॉनॉमिक ऑफेन्स विंगचे अधिकारी लांबीमध्ये आहेत. ॲडव्होकेटने कागदपत्र बॅगेत भरत म्हटलं, बॅक फ्रॉड, फसवणूक आणि खोटे दस्तावेज बनवणे. तुम्हाला बराच वेळ तुरुंगात खितपत पडावं लागेल मिस्टर सरदेसाई. जगदीशने तिथून पळ काढला. मागील दाराने तो आपल्या कारकडे धावला आणि अटकेपूर्वी शेवटचं आईला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये सुसाट निघाला. वृंदाताईंच्या रूममध्ये पोहोचताच त्याला धक्का बसला. सानिका तिथे होती, पण ती त्याची काळजी घेत नव्हती. ती तिची डिझायनर बॅग उघडून त्यात जगदीशची सोन्याची घड्याळं आणि कॅफ्लिक्स भराभर कोंबत होती. काय, हे काय चाललंय? जगदीशने धापा टाकत विचारलं. पळून जातीये मी, मूर्खा, ती ओरडली. पोलीस येण्याआधी मला गायब व्हायचे. तुझ्यासोबत मी पण तुरुंगात सडणार नाहीये. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि मी आत आले. अंगावर पांढरा शुभ्र बिझनेस सूट, चेहऱ्यावर महाबळेश्वरच्या थंडीसारखी बोचरी शांतता. मी हातातील फाईल जमिनीवर फेकली आणि त्यातून फोटो बाहेर विखुरले गेले. सानिका आणि रोहितचे फोटो, पैशाचे ट्रान्सफर्स आणि मेडिकल रेकॉर्ड्स, सगळं काही जमिनीवर पडलं होतं. जगदीशने ते फोटो उचलले. त्याचा चेहरा रागाने जांभळा पडला. ते बाळ, ते माझं नाही आहे. त्या बाळाचा ब्लड ग्रुप O आहे. मी निर्विकार चेहऱ्याने सांगितलं, तुझा A आहे आणि सानिकाचा B आहे आणि रोहितचा O आहे. साधं 10वीचं विज्ञान आहे जगदीश. शाळेत लक्ष दिलं असतंच तर आज ही वेळ आलीच नसती. जगदीशने सानिकाच्या स्त्रीमुखात इतक्या जोरात लगावली की ती भिंतीवर जाऊन आदळली. ती किंचाळली, हो, नाही आहे हे तुझं. तू एक लुझर आहेस, लुझर. आणि तुझी ती आई एक जुनाट बोजा आहे. माझा तिरस्कार आहे तुम्हा दोघांवर आणि नेहमीच होता. मग मी माझा फोन काढला आणि त्या डिनरच्या वेळी केलेलं रेकॉर्डिंग प्ले केलं.
जगदीशचा आवाज त्या खोलीत घुमला. सानिका, एक चूक होती. आई म्हणजे एक ओझं आहे. मी तिला वृद्धाश्रमात टाकेल. आजारपणामुळे कटकट झाली आहे तिची. मशीन्सला जोडलेल्या वृंदाताईंनी प्रत्येक शब्द ऐकला. ज्या मुलासाठी त्यांनी माझा अपमान केला, ज्याच्यासाठी त्यांनी माझ्याकडे किडनीची भीक मागितली, तोच मुलगा आता त्यांना जुन्या फर्निचरसारखा फेकून देणार होता. मॉनिटर्स जोरात बीप करू लागले. त्या म्हाताऱ्या बाईचा श्वास कोंडला. त्यांनी हवेत हात फिरवत मदतीसाठी माझ्याकडे पाहिलं. वाचव गले की, वाचव मला प्लीज. मी बेडजवळ गेले आणि त्या हाताकडे बघितलं. हा तोच हात होता ज्याने मला धर्मादायवर जगलेली मुलगी म्हणून हिणवलं होतं. माझी किडनी हे प्रेमाचं दान होतं सासूबाई, मी शांतपणे म्हणाले. पण मी ती माझ्या आईलाही दिली असती, जी मला वयाच्या 9व्या वर्षी सोडून गेली. पण तुम्ही माझ्या आई नाही आहात. वृंदाताई, तुम्ही ती बाई आहात जिने आपला मुलगा मला डिवोर्स देतोय हे माहीत असूनही गप्प राहणं पसंत केलं. जेव्हा मी ICUमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, मॉनिटरचा आवाज एका सरळ रेषेत बदलला. एक अखंड कर्कश शिट्टी. जगदीश जमिनीवर बसून रडत होता. वृंदाताईंचं हृदय किडनी फेल झाल्यामुळे बंद पडलं नव्हतं, तर ज्याच्यावर त्यांनी जगात सर्वात जास्त प्रेम केलं त्याच्या विश्वासघातामुळे ते तुटलं होतं. मी वळले आणि त्या खोलीतून बाहेर पडले. मागे उडालेल्या गोंधळाकडे मी पुन्हा वळून पाहिलं नाही. 2 दिवसांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या वेळी त्याला अटक झाली. अंत्यविधी अगदीच केविलवाना होता. काही दूरचे नातेवाईक आणि स्मशानभूमीतले कर्मचारी सोडले तर कोणीच नव्हतं. दिवाळखोरी आणि फसवणुकीच्या बातम्यांमुळे एकेकाळी रुबाबात जगणारे सरदेसाई आता लोकांसाठी चेष्टेचा विषय झाले होते. सानिकाला मुंबई एअरपोर्टवर पकडण्यात आलं होतं. ती दुबईला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसण्याच्या तयारीत असताना तिच्या बॅगेत रोख रक्कम सापडली. जगदीश आपल्या आईच्या चितेला अग्नी देणार इतक्यात 2 साध्या वेशातले अधिकारी त्याच्याजवळ आले. तिथेच त्या जळत्या लाकडांच्या साक्षीने त्याच्या हातात बेड्या पडल्या. ते त्याला पोलीस व्हॅनकडे घेऊन जात असताना त्याचे लक्ष स्मशानभूमीच्या बाहेर उभ्या असलेल्या एका काळ्या मर्सिडीजकडे गेले. काच थोडी खाली झाली. आतमध्ये काळा गॉगल्स लावून मी बसले होते. मी त्याच्याकडे बघितलं. माझ्या डोळ्यात ना द्वेष होता ना विजयाचा आनंद. मी त्याच्याकडे असं बघितलं जसं आपण एखाद्या संपलेल्या चित्राकडे किंवा वाचून पूर्ण झालेल्या पुस्तकाकडे बघत असतो. एक बंद झालेला अध्याय. काच वर झाली. गाडी पुढे सरकली आणि वळणावर दिशेनाशी झाली. 1 वर्षानंतर मी माझ्या गावी एका शांत टेकडीवर उभे होते, जिथे 2 साधे चबुतरे बांधले होते, ज्यावर माझ्या आईबाबांचे फोटो लावले होते. आजूबाजूला तुळशीची झाडं आणि सुगंधी फुलं होती. जागा स्वच्छ आणि प्रसन्न होती. मी त्यांच्या फोटोवर पांढरी शुभ्र कमळं वाहिली. मी त्यांच्याशी हळूवार बोलले. त्यांना सांगितलं की माझं आयुष्य कसं बदललं आहे. आता मी अशा लोकांना मदत करते ज्यांची फसवणूक झाली आहे, ज्यांच्याकडे उपचारांसाठी पैसे नाहीत. माझ्या डाव्या कुशीतली जी जखम आता फिक्की पडली होती, आधी मला त्या व्रणाचा तिरस्कार वाटायचा, स्वतःच्या बावळटपणाची खूण वाटायची. पण आता तो मला एका पदकासारखा वाटतो. पुरावा की मी नरकातून चालत गेले, तळाशी धडकले, पण पुन्हा स्वतःच्या हिमतीवर वर आले, आधीपेक्षा जास्त मजबूत आणि शहाणी होऊन. मी डिस्टर्ब तर नाही ना करत. एका ओळखीच्या आवाजाने मी वळले. डॉक्टर देशमुख तिथे 2 कप कॉफी घेऊन उभे होते. आज त्यांनी हॉस्पिटलचा कोट नाही तर साधे जीन्स आणि शर्ट घातला होता. पाटील साहेबांनी आठवण करून द्यायला सांगितलंय की जास्त वेळ बाहेर थांबू नकोस. उद्या बोर्ड मीटिंग आहे, त्यांना सांगा. काळजीबद्दल धन्यवाद, मी हसून म्हटलं. देशमुख थोडे अडखळले. अनिता, आज रात्री जेवायला वेळ आहे का? बिझनेस डिनर नाही, आपलं साधं जेवण. मी त्या माणसाकडे बघितलं ज्याने त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये माझं रक्षण केलं होतं, जो माझ्या रिकव्हरीच्या काळात रोज माझी चौकशी करायचा. त्यांच्या डोळ्यात कोणताही हिशोब नव्हता, फक्त निर्मळ आदर होता. शहरातल्या त्या जुन्या मिसळ हाऊसमध्ये साधी मिसळपाव खायला चालले. मी विचारलं की तुम्हाला पंचतारांकित हॉटेलच हवंय? ते मनमोकळेपणाने हसले. अगदी चालेल. आम्ही त्या टेकडीवरून खाली उतरू लागलो. खांद्याला खांदा लावून सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर सूर्य मावळत होता. आकाशात केशरी आणि सोनेरी रंग पसरले होते. सूर्य मावळेल, जगाला थोडा वेळ अंधारात ठेवेल, पण उद्या तो नक्कीच पुन्हा उगवेल, नवीन वेगाने, नवीन उमेदीने, अगदी माझ्यासारखाच. प्रेक्षक मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडली असेल
तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.